जय श्रीराम मित्रांनो. तर आत्ता आपण आलेलो आहे डोंगरात. आपण गुरं येण्यासाठी आलेलो आहे. तर अजून काय मला गुरं गावली नाही. सकाळी सोडलेले मित्रांनो. अजून काही गुरं आमची गावानं झाले. तर म्हटलं आता जाऊ डोंगरात. तर आलो मी आत्ता डोंगरात. तिथं आता बघा आलोय गावत्यात का बघू. आज काय भावानं पाऊस नाही, इकडं ऊन आहे. तर इकडंच मी आलेलो आहे गुरं बघण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही ह्या डोंगरात आपण आलेलो आहे. या ठिकाणी काही गुरंच नाहीत. आता मी चाललोय दुसरीकडं. तर तिथं जाऊन बघतो हाय का नाहीत गुरं, कसं काय. मग चला जाऊया मग वेळ करता. अशा डोंगरात मी गुरं पाहण्यासाठी चाललो आहे आपण. तर बघू शकता हा डोंगर. अजून काही चिखल काही केला नाही मित्रांनो. आजच पाऊस उघडलाय. पाऊस तर लय आहे इकडं. ह्या डोंगर भागामुळे इकडं पाऊस लय असतो मित्रांनो. दिवसभर ऊन आहे पण अजून काय वाळलं नाही रोड. तिथे एक मित्रांनो एक गाय दिसते, पण ते काय आपली नाही. आपली गुरं फक्त काळी आहेत. बघू शकता इथं पांढरी गुरं दिसते. तर आपली गुरं काही काळी आहेत. फायनली गाईच मी इथं पोचलेलो आहे. तर बघूया आपण आता गावतेत काय. त्या ठिकाणावरती अशी त्या ठिकाणावर होतो आपण. तिथं होतो आपण. तिथनं आलो आपण. चाल ही बघू शकता हे आमचं गाव आहे एवढ्या लांब. तिथून आम्ही एवढ्या डोंगरात लांब सोडतो गुरं. पण कसं आहे एकदा सोडले ना मित्रांनो, दिवसभर काय काळजी नसते इथे. तर मित्रांनो इथं सुद्धा गुरं नाही आहेत. तर आत्ता बघूया कुठं गावतात. तर आता कुठं गेलं ते काय मला. गाईज इथं बी गुरं काय नाही आहेत. तर बघूया आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊन. कुठं असतील गुरं. मला तर काय गुरंच गावली नाही. तर म्हणलं आता चला घरी जावं, घेऊन यावं. तर मग मी निघालो जेवाय घरी. जेवतो आता, भूक लागली जरा. तर म्हणलं तर जेव्हा येऊ मग नंतर आपण काय गुरं बघायला जाऊ. जेवण झाल्यानंतर मी आलो या दादाकडे. तिथं आलं ते बसलेलं फोनवर. मी बी आता म्हणलं बसवायच फोनवर. म्हणलं आता आपल्या करू ब्लॉगला समाप्त. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.